राजकीय घडामोडी घडत असताना एक प्रकारे शिवसैनिकांच्या मनामध्ये मात्र उत्साह आहे आणि एक प्रकारची ऊर्जा शिवतीर्थवरून मिळेल अशा प्रकारची भावना व्यक्त केली जाते। कुटुंबियांमध्ये सुद्धा आनंद आहे आणि जे माणसं सातत्याने प्रयत्न करत होते गेली 2 दशकं की या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे, त्यांच्यामध्ये सुद्धा एक समाधानाची भावना आहे की राजकीय दृष्ट्या सुद्धा हे ठाकरे बंधू एकत्र येताना दिसतात। आज 2.5 तास चर्चा झाली दोन नेत्यांमध्ये। जी माहिती मिळते त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने दोघांमध्ये वाटाघाटी झाली। जे मतदारसंघ आहेत वेगवेगळे त्या मतदारसंघाच्या बद्दल जी एक प्रकारे वाटाघाटी होऊन हा तिढा जो आहे तो सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा झाल्याची बाब समोर येते। त्याच्याबद्दलचे अधिकृत तपशील समोर आलेला नाहीये, पण सूत्रांकडून माहिती मिळते की ज्या प्रकारे मुंबईतल्या मराठी बहुल भागामध्ये या दोन पक्षांमध्ये एक प्रकारची रस्सीखेच आहे। या मराठी बहुल भागामध्ये दोघांचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे की यांच्याकडे अनेक उमेदवार आहेत, त्यामुळे कुणाला तिथे उमेदवारी द्यायची आणि कुणाला ती जागा सोडायची याबद्दलचा सुद्धा पेच निश्चितपणे निर्माण होऊ शकतो आणि तो पेच सोडवण्यासाठी आज दोन भाऊ समोरासमोर बसले। 1 to 1 त्यांनी चर्चा केलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे। आणि या सगळ्या याच्यावरती एक भेटींचा जो सिलसिला आहे तो या पुढच्या काळात सुद्धा सुरू राहण्याची शक्यता आहे। बघा, पहिली भेट, दुसरी भेट, तिसरी भेट आणि हे जो विश्वासाचा सेतू बांधला गेला तो या सगळ्या भेटींमधून बांधला गेला। दोन भाऊ राजकीय दृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधकांच्या पलीकडे जाऊन राजकीय वैरी इथपर्यंतची सुद्धा भाषा वापरली गेली, पण ते राजकीय वैर आणि राजकीय विरोध कधी प्रेमात, मायेत आणि मैत्रीत रूपांतरित झाला हे आपल्याला सुद्धा कळलं नाही। वेगवेगळ्या निमित्तानं ते भेटत राहिले, वेगवेगळ्या मुद्द्यांच्या निमित्तानं एकत्र येत राहिले, भूमिका मांडत राहिले आणि खरं तर ही जी तिसरी भेट होती मराठीच्या मुद्द्यावर दोन ठाकरे बंधू एका व्यासपीठावर जेव्हा आले, त्यांच्यातलं बॉडी लँग्वेज, त्यांच्यातलं बॉन्डिंग, त्यांच्यातली सहजता हे सगळं दर्शवत होती की हे केवळ मराठीसाठी एकत्र आलेले नाही आहेत, तर ही सगळी मंडळी राजकीयदृष्ट्या सुद्धा लवकरच एकत्र येऊ शकते। आणि आता मात्र त्याचे स्पष्ट संकेत मिळताना दिसत आहेत। दोन भावांमध्ये आज तब्बल 2.5 तास चर्चा झाली। त्यानंतर 5वी भेट जी होती ती 5वी भेट शिवतीर्थवर झाली आणि त्याच्या आधी मातोश्रीवर वाढदिवसाच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंना शुभेच्छा द्यायला राज ठाकरे गेले। म्हणजे दोघांनीही एक एक पाऊल टाकलं, एकाने एक पाऊल टाकलं तर दुसऱ्याने 2 पावलं टाकली आहेत असं स्पष्टपणे या सगळ्यातनं दिसतंय।